नमस्कार मंडळी, अळूची भाजी आज तुम्हाला मी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। तुम्ही अळूची भाजी तर बऱ्याच वेळा बनवली असेल, तर एकदा माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। खूपच युनिक रेसिपी आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी अळूची पानं घेतलेली आहे। हा भाजीचा अळू आहे। अळूची भाजी दोन प्रकारची येते, एक अळूची पानं वडीची असतात आणि दुसरी भाजीची। तर ही मी भाजीची अळू घेतलेली आहे। ही पानं आणून मी स्वच्छ धुवून घेतली आहेत। यानंतर याची देठं बाजूला काढलेली आहेत। आता ही भाजी आपण बारीक चिरून घ्यायची आहे। तर आता अशा पद्धतीने ही अळूची भाजी आपण चिरून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी पानं अशी चिरायची आहेत। तर ही पानं आता बारीक अगदी चिरून घ्यायची आहेत। तर सगळी पानं अशा प्रकारे मी चिरून घेतलेली आहेत। आता ही एका कुकरच्या डब्यात काढून घेऊया। तर सगळी पानं या कुकरच्या डब्यात मी काढलेली आहेत। आता अळूंचे देठ आपण सोलणार आहोत। तर अशा पद्धतीने सुरुवातीला वरची कडा कापून काढायची आहे आणि यानंतर याची पातळ जी वरची लेयर असते ती काढून टाकायची, कारण यामुळेच घशाला खवखव होते। तर अशी ही पातळ वरची लेयर काढली की घशाला खवखव होणार नाही। अशा पद्धतीने सगळे अळूची देठं साफ करून घ्यायची आहेत। तर सगळी देठं मी अशी साफ केलेली आहेत। आता हे बारीक कट करून घ्यायचे आहेत। तर सगळी देठं अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत। आता ही चिरलेली देठं आपण याच कुकरच्या डब्यात घालायची आहे। आपण ही भाजी आता कुकरच्या डब्यात शिजवून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी मका घेतलेला आहे। हा मका घालायचा आहे। यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्येच घालूया। 1 वाटी चणा डाळ मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली होती, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं। पाणी जास्त घालायचं नाही सुरुवातीला। आणि ही भाजी आता कुकरला 3 ते 4 शिट्ट्या शिजवून घ्यायची। तर ही भाजी छान मी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे। आता ही भाजी अशी घोटून घ्यायची आहे। ही भाजी छान अशा प्रकारे मॅश करून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि टेक्स्चर सुद्धा चांगलं येतं। तर भाजी मॅश करून झालेली आहे। आता यामध्येच 2 चमचे बेसन घालायचं आहे। हे बेसन यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन घातल्यामुळे भाजी छान घट्ट होते आणि खायला सुद्धा खूपच चविष्ट लागते। बेसन घातल्यावर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित ही भाजी मिक्स केलेली आहे। आता या भाजीला आपण फोडणी देणार आहोत। तर इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर थोडेसे मेथीचे दाणे घालायचे आहेत। मेथीचे दाणे खूपच पौष्टिक असतात, त्यामुळे फोडणीमध्ये तुम्ही मेथीचे दाणे नक्की घाला। थोडीशी हिंग पावडर घातलेली आहे। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत। अळूच्या भाजीला लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्तच घालायच्या। छान फोडणी एकदम खरपूस भाजून घ्यायची। यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। कढीपत्त्याची पानं पण यातच चांगली परतवून घ्यायची। मस्त खमंग आपली फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण अळूचं भाजीचं मिश्रण घालून घेऊया। आता अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। इथे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे। चिंच मी कोमट पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलेली होती, ते पाणी घालायचं आहे। 1 चमचा गुळाची पावडर घातलेली आहे। चिंचेचं पाणी घातल्यामुळे घशाला खवखव होत नाही आणि खाज सुद्धा सुटत नाही। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अळूची भाजी थोडी घट्टच असते, त्यामुळे सुरुवातीला पाणी जास्त घालू नका। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत। तर आता 10 मिनिटं झालेली आहे, चेक करूया।
भाजी मिक्स करून घेऊया। मस्त अशी घट्ट भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। ही भाजी खायला खूपच अप्रतिम लागते। सर्वात सोपी पद्धत आहे आणि झटपट भाजी तयार होते। मस्त गरमागरम अळूचं फतफद म्हणजेच अळूची भाजी आपली तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता, खूपच टेस्टी लागते। जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोकम सुद्धा घालू शकता। तर आपली ही अळूची फतफद किंवा अळूची भाजी तयार झालेली आहे। मी इथे नाचणीच्या भाकरी बरोबर सर्व केली आहे। तुम्ही ही भाजी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला ही भाजी कशाबरोबर खायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मंडळी, तुम्ही ही रेसिपी माझी कोणत्या शहरातून कोणत्या देशातून पाहताय हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।